करूया. सध्या आपण 15वा अध्याय अभ्यासत आहोत. मी डॉक्टर सुनील देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतो? एकच मिनिट. जयश्री ते जॉईन झालेत का? झाले जॉईन झाले. मग आपण आधी अभंग घेऊया आणि मग निरूपणाला सुरुवात चालेल. हा. करू सुरू? हो. वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, राधा पाहून भुलले हरी, राधा पाहून भुलले हरी, बैल दूध दुभवी नंदाघरी, बैल दुभवी नंदाघरी, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, फणस जंबीर कर्दळी दाटा, फणस जंबीर कर्दळी दाटा, हाती घेऊन नारंगी फाटा, हाती घेऊन नारंगी फाटा, हरी पाहून भुलली चित्ता हो, हरी पाहून भुलली चित्ता, राधा घुसळी डेरा रीता, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, ऐसी आवडी भिनली दोघा, ऐसी आवडी भिनली दोघा, एक रूप झाले अंगा, मन मिळाले से मना, मन मिळाले से मना, एका भुलला जनार्दना, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले. छान. मी त्या डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुरुषोत्तम योगाचा आपण अभ्यास करतोय. आता 15वा अध्याय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या वेळेला आपण 16वा श्लोक ॲडव्होकेट शेवडे वहिनींनी अतिशय त्याचं उत्तम असं हे केलं होतं, विवेचन केलं होतं. तो श्लोक असा होता, द्वाविमो पुरुषो लोके क्षर साक्षर एवच क्षरक सर्वाणि भूतानि कुटस्थो क्षर उच्यते. याच्यामध्ये म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं होतं की या विश्वामध्ये नाशवान आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत आणि त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो. थोडक्यात काय तर क्षर आणि अक्षर असे 2 कन्सेप्ट भगवंतांनी त्या श्लोकामधनं आपल्याला समजावून सांगितल्या. क्षर म्हणजे काय तर नाश पावणारे, नाशिवंत, आणि अक्षर म्हणजे जे नाश पावत नाही ते म्हणजे अविनाशी.
अर्थात हे कायमचं अक्षर आहे का, म्हणजे नाश न पावणारं आहे का? तर तसं नाही. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं, की हे अविनाशी तत्व पण नष्ट होतं किंवा मुक्त होतं किंवा नाश पावतं किंवा ते विरून जातं. अशा प्रकारचं ते अक्षर अविनाशी असं आहे. म्हणजे क्षर म्हणजे एक सामान्य आहे किंवा च्युत असं म्हणतात त्याला आणि अक्षर म्हणजे असामान्य असं तत्व आहे. अच्युत असं तत्व आहे. क्षर हे जड तत्व आहे आणि अक्षर हे चेतन तत्व आहे. त्यांचे असे कंपॅरिझन आहे म्हणजे आपण म्हणतो ना, की याच्यातले अ, हे दाखवा, भेद सांगा असं आपल्याला शाळेत पूर्वी सांगायचे लहानपणी. तसं त्याच्यातला जर आपण विचार केला तर अशा प्रकारे आहे, की एक नाश पावणारा आहे ते क्षर आहे, अविनाशी आहे अक्षर आहे, जड आहे ते क्षर आहे आणि अक्षर हे चेतन आहे. क्षर म्हणजे प्रत्यक्ष दिसणारी शरीरे आहेत म्हणजे भूतमात्रे आहेत आणि अक्षर मात्र अ, अक्षर म्हणजे जीवात्मा आहे. क्षर म्हणजे संसार वृक्ष आहे म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर असं जे आहे ते क्षर आहे आणि अक्षर म्हणजे कारण शरीर असं आहे. क्षर म्हणजे विकार उत्पन्न होऊ शकतो त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे आणि अक्षर म्हणजे ही गोष्ट अविकारी आहे किंवा निर्विकारी आहे किंवा कुटस्थ असा शब्द वापरलाय, कुटस्थ आहे. क्षर म्हणजे कार्यरूप आहे आणि अक्षर म्हणजे कारणरूप आहे, असं सांगितलेलं आहे. म्हणजे क्षर म्हणजे पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, गगन, वायू पंचविषय आहेत आणि सर्व स्थूल शरीरे म्हणजे क्षर आहेत. तर त्रिगुणांचं कार्य करणारी जी कूटस्थ प्रकृती आहे, ती अक्षर प्रकृती आहे, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि क्षर ही प्रकृती गुणांनी बद्ध होणारी वस्तू आहे किंवा गोष्ट आहे. पण अक्षर म्हणजे प्राकृतिक गुणांपासून मुक्त होणारी अशी वस्तू आहे. तर अशा प्रकारचे 2 पुरुष आहेत असं किंवा कन्सेप्ट्स आहेत किंवा अशा प्रकारच्या 2 गोष्टी या विश्वात उपलब्ध आहेत किंवा अस्तित्वात आहेत असं भगवंतांनी सांगितलं. त्या द्वाविमौ पुरुषौ लोके म्हणजे आणि क्षर क्षाक्षरेवच म्हणजे क्षर आणि अक्षर असे हे 2 पुरुष याच्यात आहेत, विश्वामध्ये आहेत, असं त्यांनी म्हटलं. पण आता त्याच्या पुढे जाऊन भगवंत काय सांगतायत, ते आपण 17व्या श्लोकात समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर 17व्या श्लोकाचं वाचन आणि ओवी वाचन करण्याची विनंती मी डॉक्टर तावरे वहिनींना करतो. नमस्कार. नमस्कार. अध्याय 15 श्लोक 17. उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेति उदाहृत यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्ही काष्ठ जाळून या स्वये जळे. तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले ऐसे जाणणे निविण उरले जाणते जे. ते तोगा उत्तम पुरुषु जो तृतीयका निष्कर्षु दोहीहून आणिको मागिला जो. सुषुप्ती आणि स्वप्ना पासूनी बहुवे अर्जुना जागणे जैसे आना बोधाचेची. का रश्मी हन मृगजळा पासूनी अर्कमंडळा अफाटुते विवेगळा उत्तमुगा. हे ना काष्ठीचा काष्ठाहुनी अनारिसा जैसा वन्ही तैसा क्षराक्षरापासूनी आनचितो. पैग्रसुनी अपली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती उदावादा एकार्ण वाचा. तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आथी जैसी गिळिली दिवो राती प्रळय तेजे. मग एकपण ना दुजे असे नाही हे नेणिजे अनुभव निर्बुजे बुडाला जेथे. ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुषु पाही जे परमात्मा इही बोलिजे नामी. तेही एथ न मिसळता बोलणे जीवत्वे पांडुसुता जैसी बुडणे याची वार्ता थडिये चाकिजे. तैसे विवेकाची ये काठी उभे केले या किरीटी पारावाराची या गोठी
करणे वेदा म्हणूनी पुरुषोक्षराक्षर दोन्ही देखोनी अबर याते म्हणती पर आत्मरूप अर्जुना ऐसी या परी परमात्मा शब्दवरी सूचिजे गा अवधारी पुरुषोत्तमू एरवी न बोलणे नि बोलणे जेथीचे सर्व नेणिवा जाणणे काहीच न होनी होणे जे वस्तू गा सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले द्रष्टत्वेसी गेले दृश्य जेथ आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैसी हे म्हणो नये प्रभा जरी कैसेनी हे लाभा जायची ना का घ्राणा फुला दोही स्तुती असे जे माझारीला ठाई ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये तैसे द्रष्टा दृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे तेची पाहे रूपतया जो प्रकाशे विण प्रकाशू ईशितव्ये विण ईशू आपणे नीची अवकाशू बसवीत असे जो नादे ऐकीजता नादू स्वादे चाकीत जा स्वादू जो भोगी जतसे आनंदू आनंदोची सुखासी सुख जोडिले जे तेज तेजासी सापडले शून्य ही बुडाले महाशून्य जिये जो पूर्णतेचा परिणामू पुरुषुगा सर्वोत्तमू विश्रांतीचाही विश्रामू विराला जेथे जो विकासाही वरी उरता ग्रासातेही ग्रासुनी पुरता जो बहुते पाडे बहुता पासुनी बहु पै नेण त्या प्रती रूपेपणाची प्रतीती रूपे न होऊनी शुक्ती दावी जेवी का नाना अलंकार दशे सोने न लपते लपाले असे विश्व न होनिया तैसे विश्व जो घरी हे असो जलतरंगा नाही स्नाने पण जेवी गा तेवी दिसता प्रकाशू जगा आपणची जो आपुलिया संकोच विकाशा आपणची रूप वीरेशा हा जळी चंद्र हन जैसा समग्र गा तैसा विश्वपणे काही होय विश्वलोपिकेही न जाये जैसा रात्री दिवसे नोहे द्विधारवी तैसा कहीची कोणीकडे काहीसेनीही वेची न पडे जयाचे सांगडे जयासीची धन्यवाद. 17वा श्लोक असं म्हणतो की उत्तम पुरुषस्तन्य परमात्मेत्युदारुतः यो लोकत्रयमाविश्य विवर्त्यवय ईश्वरः. उत्तम म्हणजे उत्तम पुरुषस्तु अन्य म्हणजे या दोघांहून उत्तम पुरुष निश्चितच वेगळा आहे, भिन्न आहे. यह म्हणजे जो, लोकत्रयम आविश्य म्हणजे जो तिन्ही लोकात प्रवेश करून, बिभर्ती म्हणजे पोषण करतो, अव्यय ईश्वर परमात्मा इति उदारुतः म्हणजे अविनाशी. अव्यय म्हणजे अविनाशी, त्याचा व्यय होत नाही, तो अविनाशी. ईश्वर हा म्हणजे परमेश्वर आणि परमात्मा म्हणजे परमात्मा असे म्हटले जाते. तर कोण, तर उत्तम पुरुष हा या दोन पुरुषांपेक्षा वेगळा आहे. या दोहोंपेक्षा, कुठल्या, क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष यांच्यापेक्षा भिन्न स्वरूपाचा आहे, वेगळा आहे. त्यालाच परमात्मा असे म्हणतात. तोच अविनाशी परमेश्वर आहे आणि तो तिन्ही लोकात प्रवेश करतो आणि सर्वांना धारण करतो, सर्वांचं पोषण करतो, असा हा उत्तम पुरुष आहे असं यांनी भगवंतांनी म्हटलेलं आहे. आणि उत्तम सर्वोत्कृष्टतम सर्वतः परिपूर्णात्व पुरुष उत्तमस्तन्य. उत्तम म्हणजे आपल्याला माहिती की बेस्ट, द बेस्ट, सगळ्यात बेस्ट, सगळ्यात चांगलं, सगळ्यात उत्तम. हे तर आपल्याला शब्दशः अर्थ माहितीच आहे. मागच्या श्लोकात आपण शर अक्षर पुरुषाविषयी जाणून घेतलं, त्याचा आता आपण थोडंसं कंपॅरिझन पण बघितलं. त्या दोघांच्या पासून भिन्न असणारा जो पुरुष आहे तो त्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामुळे तो अति उत्तम आहे, अतिशय परिपूर्ण असा आहे आणि त्यामुळे त्याला उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. पूर्णत्वात पुरुष जो देश काल वस्तू परिच्छेद शून्य आहे तो पूर्ण पुरुष आहे. त्याला म्हणजे कुठल्याच मर्यादा नाही आहेत, म्हणजे अशा कुठली बंधनं, इनिबिशन्स
किंवा अडथळे किंवा त्याच्या याच्यात हे नाहीयेत, मर्यादा नाहीयेत. असा पुरुष जो आहे तो स्वस्वरूपानेच पूर्ण आहे म्हणजे ॲक्चुअली. त्याच्यामध्ये कुठली अपूर्णता हा प्रकार नाही. तो संपूर्ण आहे. असा पुरुष क्षर आणि अक्षर या दोन्ही शब्दांनी निर्देशित जे केलेले पुरुषांच्यापासून तो वेगळा आहे. म्हणजेच तो कार्य आणि कारणांपासून भिन्न आहे. कार्य हे दिसून येतं, दृष्टिगोचर असतं. त्यामुळे त्याला नाव दिलं जातं किंवा हे हे कार्य, ही वस्तू नामरूपात्मक असतं आणि कारण हे सूक्ष्म किंवा बीज स्वरूपामुळे असतं त्यामुळे ते अव्यक्त असतं, दिसून येत नाही. त्यामुळे उत्तम पुरुष हा व्यक्त आणि अव्यक्त किंवा माया आणि माया कार्याच्याही पलीकडचा आहे. त्याच्याही अतीत आहे. इतकंच नाही तर तो धर्म आणि अधर्मापासून भिन्न आहे, वेगळा आहे. तो कर्म आणि कर्माच्या फळापासूनही वेगळा आहे. याचा अर्थ काय तर तो कर्तृत्व म्हणजे जे करण्याचा भाव आहे तो आणि भोक्तृत्व जो भोगण्याचा भाव आहे याच्या पण पेक्षा वेगळा आहे किंवा डिव्हाइड आहे किंवा रहित आहे. कर्तृत्व, भोक्तृत्व रहित आहे. त्याच पुरुषाचं म्हणजे गुह्य ज्ञान नचिकेताने यमराजाला मागितलं होतं. नचिकेता यमराजाला म्हणतो कठोपनिषदामध्ये की अन्यत्र धर्मात अन्यत्र अस्मात् कुता कुतात अन्यत्र भूताश्च भव्याश्च यत् पश्यसि तद्वद. म्हणजे नचिकेत यमराजाला म्हणतो हे यमराजा धर्म आणि अधर्मापासून भिन्न असा तसंच कार्य आणि कारणापासून भिन्न असलेला इतकंच नाही तर भूत आणि भविष्य या तिन्ही काळातून त्या काळाच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषाचं स्वरूप तू मला सांग. म्हणजे पूर्ण पुरुषाचं स्वरूप त्याने त्याचं ज्ञान मागितलं होतं. त्यालाच ते उत्तम पुरुष तिथेही म्हटलेलं आहे. आता उत्तम पुरुषाची कन्सेप्ट कशी आहे की उत्तम पुरुष हा माया आणि मायेचं जे कार्य आहे त्याच्यापासून रहित आहे. त्यामुळे त्याच्यावर कुठलाही परिणाम मायेने क्रिएटेड गोष्टींचा होत नाही. त्यामुळे मायेने क्रिएटेड गोष्टींचा प्रत्येक गोष्टीचा परिणाम कसा असतो की त्याच्यातनं 3 गुणांचं उत्पन्न होतात. म्हणजे सत्व आहे, काही गोष्टीतनं सत्वगुण उत्पन्न होतात, काही गोष्टीतनं रजोगुण उत्पन्न होतात, काही याच्यातनं तमोगुण उत्पन्न होतात आणि अशा प्रकारे ते आपल्यावर इफेक्ट करतात आणि आपण त्याप्रमाणे पुन्हा रिॲक्ट करतो किंवा त्याप्रमाणे वागतो. तर हा जो उत्तम पुरुष आहे तो त्यामुळे त्याच्यावर या मायेच्या किंवा मायेच्या कार्याचा परिणाम होत नसल्यामुळे तो त्रिगुणातीत आहे. तो त्रिगुणाच्या पलीकडचा आहे. त्यामुळे तो अव्यक्ताच्या पण पलीकडचा आहे. तो असंसारी आहे असं म्हटलेलं आहे. थोडक्यात तो स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराच्या पलीकडचा आहे. पंचकोशांच्या पलीकडचा आहे. आणि 3 ज्या अवस्था आहेत की जागृती, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. त्या तिन्ही अवस्थांच्या तो साक्षी असल्यामुळे तो त्याच्याही पलीकडचा आहे. बुद्धीच्याही पलीकडचा आहे आणि बुद्धीचाही तो आत्मा आहे. म्हणजे बुद्धीला बुद्धी सुचण्याचा जो एनर्जी आहे किंवा जो रिझनिंग देतोय तो कोण देतोय तर हा उत्तम पुरुष देतोय. एखाद्याला बुद्धी जास्ती चांगली आहे आपण असं म्हणतो पण त्याला ती बुद्धी येते कुठून तर तो ते देणारा कोण आहे तर तो उत्तम पुरुष आहे. तोच सर्वांचा अंतर्यामी स्वरूपाने आहे. त्यामुळे श्रुतीमध्ये असं म्हटलंय की एको देवः सर्वभूतेषु गूढोंतरात्मा साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. तो सर्व भूतमात्रांचा आत्मा आहे. सर्व बुद्धीच्याही पलीकडे असून तो बुद्धी वृत्तींना सुद्धा स्वतःच्या प्रकाशाने म्हणजे चैतन्याचा जो प्रकाश आहे स्वरूप प्रकाश आहे त्यांनी तो प्रकाशमान करतो. कुणाला प्रकाशमान करतो? सर्व भूतमात्रांच्या आत्म्याला आणि व्याप्त करतो त्यांना. प्रकाशमान होणारी बुद्धी सर्व विश्वाला पुन्हा व्याप्त करत असल्यामुळे तो बुद्धीसह संपूर्ण विश्वाला व्याप्त करतो. कोण? तर उत्तम पुरुष. त्यामुळे तो कसा असतो की तो निर्गुण असतो, तो निराकार असतो, तो निरअवयव, त्याला कुठला देह अवयव नाही. तो निरुपाधिक, त्याला कुठलं नाव बिव नाही. आपण आता उत्तम पुरुष एक कन्सेप्ट समजावून सांगायला म्हणून म्हणतोय, पण तो निरुपाधिक आहे. तो निर्विशेष आहे. प्रकाश स्वरूप आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे साक्षी चैतन्य स्वरूप आहे. त्याच्याकडे साक्षी भाव आहे. म्हणजे तो सर्वात आहे, पण तो कशातच नाही. म्हणजे तो कशात इन्व्हॉल्व नाही, पण ही इज वॉचिंग एव्हरीथिंग.
आणि ही इज रिझन फॉर एव्हरीथिंग हॅपनिंग अराउंड द वर्ल्ड. म्हणजे जगात किंवा जे काही घडतंय तिन्ही लोकात, त्याला तो रिझन आहे, तो त्याची एनर्जी आहे, पण तो त्याच्या पलीकडचा आहे. तो त्याच्यात गुंतलेला नाही आणि तो त्याच्यातनं रिॲक्ट होत नाही. फक्त त्या सगळ्यांना कारण आहे. ज्याप्रमाणे सगळे स्थावर जंगमात्मक विश्वाला प्रकाशमान करणारा सूर्य असतो, तो सर्व वस्तूंच्या पेक्षा भिन्न असतो. सूर्याच्या प्रकाशात सर्वच वस्तू आपल्याला दिसतात. अमुक दिसते गोष्ट आणि अमुक दिसत नाही असं नाही. सूर्याचा प्रकाश ज्या ज्या गोष्टीवर पडतो ती गोष्ट आपल्याला दिसते. पण त्या सूर्याचा प्रकाश त्या कुठल्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ड नसतो किंवा त्या गोष्टीने सूर्याचा प्रकाश प्रभावित होत नाही. त्यामुळे प्रकाश्य वस्तूंच्या गुणधर्म विशेषणाने कधीही हा उत्तम पुरुष लिप्त होत नाही, स्पर्शित होत नाही किंवा परिणामही त्याच्यावर होत नाही. तो सर्वांना प्रकाशमान करूनही स्वतःचे स्थान सोडतो का कधी? तर नाही सोडत. इतकंच नाही तर तो कायम अलिप्त आणि साक्षी स्वरूपात राहतो. तो अलिप्त असतो. तो कुठे कशात इन्व्हॉल्व होत नाही, पण तो असतो म्हणून सर्व असतं जग. त्याचप्रमाणे अंतरंगामध्ये असलेलं आपलं मनातलं जे अज्ञान आहे किंवा वेगवेगळ्या भावना आहेत, वाईट भावना आहेत, चांगल्या भावना आहेत, अज्ञान आहे आणि अज्ञानाच्या मुळे घडणाऱ्या आपल्या हातून घडणाऱ्या गोष्टी आहेत, कार्य आहे. आपल्यामध्ये निर्माण होणारा अहंकार आहे, गर्व आहे. आपल्यामध्ये निर्माण होणारा ममकार आहे. मी केलं, मी असा, मी तसा. करता भोगता चा विचार आहे आपल्यामध्ये, की मी करतो किंवा मी असा आहे म्हणून मी हे बघू शकतो किंवा सुख-दुःखाचे विचार आहेत आपल्यामध्ये येणारे, रागाचे, द्वेषाचे विचार आहेत. हे सगळे विकार आणि या सगळ्या अवस्था, सर्व प्रकारच्या वृत्ती या प्रकाशमान करणारं आत्मचैतन्य आहे, पण ते भिन्न आहे. ते अनुभवलं येतं, ते दिसून येत नाही. अनुभवलं येतं, पण ते त्याच्यात लिप्त होत नाही. जसं की आपण म्हणलं, मागे पण म्हणलं होतं, की नाट्यगृह जे असतं, त्याच्यामध्ये जे दिवे असतात, ज्याप्रमाणे स्टेजवरचे नट, प्रसंग, प्रेक्षक या सगळ्यांना प्रकाशित करतात ते. तसंच अ, 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 त्याच्यावर त्यांचा त्या सगळ्या नाटकाच्या प्रसंगांचा त्या दिव्यावर कुठलाच परिणाम होत नाही. पण ते प्रकाशित करतात म्हणूनच ते नाटक दिसतं. नाहीतर ते दिसू शकत नाही. पण त्या घटनांचा परिणाम त्या याच्यावर होत नाही, त्या दिव्यावर होत नाही. ते अपरिणामी राहून स्वतःच्या स्थानामध्येच राहतात ते दिवे. आणि नाटक संपून सर्वजण निघून गेले, तर काहीही नाही त्या स्टेजवर, हे सुद्धा ते दिवे दाखवू शकतात किंवा दाखवतात. म्हणजे नाट्यगृहातला दिवा प्रकाश स्वरूप असून नाटकावर अवलंबून नाहीये. नाटकातील प्रसंग तर तो दाखवतोच, पण काहीही नाही, हे सुद्धा तो दाखवतो. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये आपलं जे नाटक आहे आपल्या रोजच्या आयुष्यात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या मनात येणारे सारखे येणारे विचार आहेत, अहंकार आहे, राग आहे, द्वेष आहे, स्वतःच्या बद्दलचा गर्व आहे, दुसऱ्याच्या बद्दलचा तिटकारा आहे, एखाद्याच्या बद्दलची असूया आहे किंवा एखाद्या गोष्टीने आपल्याला होणारं आनंद आहे, एखाद्या गोष्टीने उगीचच होणारं दुःख आहे. दोन्ही शॉर्ट लिव्हड असतात. या सगळ्या गोष्टी शॉर्ट लिव्हड असतात, थोडक्या वेळाकरता असतात. पण या सगळ्या उठणाऱ्या लहरी ज्या आहेत किंवा हे सगळे वेगवेगळे अनुभव आहेत, हे सर्व प्रकारच्या वृत्ती आणि इंद्रियांचे जे व्यापार आहेत, या सर्वांना हे आत्मचैतन्य रूपी दिवा प्रकाशमान करतोच. आणि नाटकाचा खेळ खेळून कंटाळा आला किंवा दमल्यानंतर सर्व विश्रांती घ्यायला गेले, तरी गाढ निद्रेमधील काहीही नाही, ही अज्ञानाची जी अवस्था आहे, सर्व संस्कारांची बीजावस्था जी आहे, ती सुद्धा हे आत्मचैतन्यच प्रकाशित करत असतं. त्यावरून असं दिसून येतं, की असं जाणवतं, की आत्मचैतन्य हे ज्ञानस्वरूप अत्यंत सूक्ष्माहूनही सूक्ष्म प्रकाश स्वरूप सर्वांचा प्रकाशक आहे आणि ते असंग आहे. त्याच्यावर कुठल्याही संगतीचा परिणाम होत नाही. अविकारी आहे. कुठल्याही गोष्टीने त्याचं वाईट डिटोरिएट होत नाही किंवा वाईट होत नाही त्याच्यामध्ये बदलाव आणि ते साक्षी स्वरूप आहे. इट इज लाइक सीसीटीव्ही साक्षी स्वरूप आहे. त्यामुळे क्षर आणि अक्षर या पुरुषांपासून ते भिन्न आहे. कारण अक्षर हे जरी अविनाशी असलं, हे असलं, तरी
ते ते एका अर्थाने ते धरून राहतं की मी अविनाशी आहे किंवा आहे. हे उत्तम पुरुष जो पुरुष आहे, ती जी कन्सेप्ट आहे ती या दोघींच्याही पलीकडची आहे. त्यामुळे ते दोन्ही पुरुषांच्या कार्यांनी, धर्मांनी, गुणांनी आणि विकारांनी सुद्धा लिप्त होत नाही, अफेक्टेड होत नाही, परिणाम होत नाही त्याच्यावर त्या अक्षर पुरुषांच्या सगळ्या गोष्टींचा. म्हणूनच त्याला उत्तम पुरुष असं म्हटलंय. त्याच उत्तम पुरुषाला परमात्मा असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे श्रुतीमध्ये असं एक हे आहे, वाक्य आहे, सवा एष पुरुषोन्नरसमयः अन्योन्तर आत्मा विज्ञानमयः अन्योन्तर आत्मा आनंदमयः ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. म्हणजे स्थूल देह जो असतो, स्थूल देहाच्या तुलनेने प्राणमय कोश, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय आत्मा क्रमाने आत आत असतो आणि सूक्ष्म, व्यापक आणि अधिष्ठान रूपाने असतो. त्यांच्यामध्ये आनंदमय आत्मा क्रमाने अत्यंत सूक्ष्म आणि छोटा असतो, सर्वांच्या आत असतो आणि ते सर्वांचं अधिष्ठान असतं. परंतु त्याच्याही आत असलेलं जे आत्मचैतन्य आहे ते त्याच्याहूनही स्मॉल आहे, त्याच्याहूनही सूक्ष्म आहे आणि 5 आत्म्यांच्या आत असून ते सर्वांचं काय आहे, अधिष्ठान आहे. तर तेच सर्वांचा अंतरात्मा आहे असं म्हटलेलं आहे. वास्तविक स्वरूपाने हे 5ही आत्मे अविद्येमधून निर्माण झालेले असतात आणि त्यामुळे अज्ञानी लोक तादात्म्य पाहून काय म्हणतात की मी देह आहे, मी प्राण आहे, मी मन आहे, मी विज्ञान आहे, असं मी देहोहम, प्राणोहम वगैरे म्हणत बसतात. त्यामुळे ते सर्व अविद्या कल्पित आहेत. या 5ही आत्म्यांचा जो अधिष्ठान स्वरूपाने अंतरात्मा हाच खरा आत्मा आहे. प्रत्येगात्मा म्हणतात त्याला. तोच खरा आहे. तोच क्षर आणि अक्षर पुरुषांच्या पेक्षा वेगळा आहे. विलक्षण स्वरूपात आहे. म्हणून त्याला परमात्मा असंही म्हटलंय. तो कसा आहे, आपण मगाशी म्हणलंच की तो निरअवयव आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, परंतु सर्व व्यापक आहे. जरी सूक्ष्म असला तरी तो सर्व व्यापक आहे, सर्वांमध्ये आहे, सर्वांचं अधिष्ठान आहे. अंतरत्व, प्रत्येकत्व, भासकत्व, असंगत्व वगैरे कारणामुळे त्याला परम असं म्हटलं जातं. त्याच्यावर असंगत्व राहतं, त्याच्यात कुठलंही त्याच्या स्वतःचं मन त्याच्यात इन्व्हॉल्व होत नाही, प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व असून सुद्धा आणि सर्वांचं तो अधिष्ठान असून सुद्धा तो वेगळा राहतो. त्यामुळे प्रत्येकात्मालाच परमात्मा असं म्हटलंय. एक श्रुतीमधला श्लोक आहे कठोपनिषदातला. त्याच्यात म्हटलं की इंद्रियेभ्यः परा ह्यर्थः अर्थेभ्यश्च परम मनः मनसस्तु परा बुद्धिरात्मा महान परः महता परम व्यक्त अव्यक्तः पुरुष परा पुरुषान परम किंचित सा काष्ठा सा परागती. या श्रुतीमधनं काय म्हणलंय की आत्म्याचं स्वरूप सांगितलं त्यांनी. काय सांगितलंय की इंद्रियाच्या पेक्षा इंद्रियाचे विषय सूक्ष्म असतात. म्हणजे विषयांच्या पेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा हिरण्यगर्भ आणि हिरण्यगर्भापेक्षा अव्यक्त माया आणि त्याही पेक्षा पुरुष श्रेष्ठ आहे, असं या कठोपनिषदातल्या श्लोकात म्हटलं आहे. पुरुषापेक्षा मात्र कोणी श्रेष्ठ आणि सूक्ष्म नाही, म्हणूनच त्याला परमात्मा म्हटलंय. तसंच अंतर्बाह्य नामरूप नसलेला, अमूर्त स्वरूपाचा, कुठलीही मूर्ती नसलेला, सर्वांना अंतर्बाह्य व्याप्त करणारा, ज्याला जो प्राणरहित आहे, मनरहित आहे, शुद्ध आहे, म्हणजे त्याच्यावर माया आणि मायाच्या कार्याचा परिणाम होत नाही, तो मायारहित आणि माया कार्यरहित आहे, तो नित्य प्रकाश स्वरूप असणारा पुरुष क्षर अक्षर पुरुषांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे आणि भिन्न आहे. थोडक्यात तो निर्गुण, निरुपाधिक, निर्विशेष, निरवयव, निराकार, अंतर्बाह्य प्रकाश स्वरूप, कूटस्थ, असंग, चिद्रूप. पण वेगवेगळी नावं घेऊ शकतो, पण हे त्याचे सगळी वर्णन आहेत, वैशिष्ट्य आहेत. साक्षी चैतन्य स्वरूपामध्ये संपूर्ण विश्वाला व्याप्त करतो. क्षर अक्षर पुरुषांच्या पुढे जातो, पुढे असतो, वेगळा असतो आणि त्याला प्रत्येक आत्मा असून त्याला परमात्मा असं म्हणतात. आता हा परमात्मा अव्यय स्वरूपाचा आहे असं म्हटलेलं आहे.
सुषुप्ती आणि समाधीचा नाश झाला तरी त्याचा स्वतःचा नाश होत नाही, म्हणून तो अव्यय आहे, अविनाशी आहे. सुषुप्ती अवस्थेचा नाश जागृत अवस्था सुरू झाली की होतो, त्याच्या जाणीवेने होतो. तसंच समाधी अवस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेप्रमाणेच इंद्रिये, मन, बुद्धी, चित्त या सर्वांचे व्यापार संपतात. मन काय होतं, संकल्प विकल्प रहित होतं त्या काळात. तसंच अहंकार, ममकार सुद्धा, प्रत्यय सुद्धा संपतात. पण मन मात्र लय न पावता स्वस्वरूपाला जागृत असतं. ते अतिशय शांत असतं, पण ही अवस्था सुद्धा कायम न राहता मन पुन्हा जागृत अवस्थेत येतं. त्याला बाह्य विश्वाची जाणीव होते. त्यावेळी समाधी अवस्था संपते. याचाच अर्थ सुषुप्ती आणि समाधी अवस्था आल्या आणि गेल्या तरी सुद्धा हा जो उत्तम पुरुष आहे, प्रत्येगात्म स्वरूप परमात्मा आहे, तो यत्किंचितही त्यांनी त्याच्यावर त्याचा परिणाम न होता तो नित्य अविकारी स्वरूपानेच या अवस्थेमध्ये राहतो. असा हा अव्यय आहे. त्यामुळे त्याच्यामुळे त्याला अव्यय असं म्हटलंय. तो अविकारी आहे परमात्मा, ईश्वर स्वरूप असा. आता ईश्वर म्हटले त्यांनी या श्लोकामध्ये, जो पुढचा शब्द आहे तो ईश्वर आहे. अव्यय आणि ईश्वर असं म्हटलंय. ते ईश्वर का म्हणलंय, की त्याच्यामध्ये असं आहे की परमात्मा स्वतःच्या सन्निध मात्राने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे अक्षर आणि अक्षर पुरुषांच्या व्यापारांना कारण होतो. त्याच्या सत्तेने हे सगळं चालतं. उदाहरणार्थ लोहचुंबक स्वतःच्या अस्तित्वाने स्वतः काही करत नाही, पण जड लोखंडांच्या तुकड्यांमध्ये सुद्धा चलनवलन घडवून आणतं. लोखंडाकडे मॅग्नेट किंवा हे लोहचुंबक आकर्षित होतं आपल्याला माहिती आहे, किंवा लोखंडी वस्तूंकडे आकर्षित होतं किंवा लोखंडी वस्तू त्याच्याकडे आकर्षित होतात. त्याचप्रमाणे परमात्मा स्वतःच्या सत्तेने क्षर अक्षर पुरुषांना सत्ता आणि स्फूर्ती देत असतो आणि त्यांच्यामध्ये चलनवलन आदी प्रक्रिया तो निर्माण करत असतो. म्हणजे त्यांना सर्वच प्रकृतीला तो कर्मामध्ये प्रवृत्त करतो. कोण? उत्तम पुरुष. भगवंतांनी काय म्हटलंय, मागे म्हटलं होतं की मया दक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम. म्हणून परमात्मा हाच ईश्वर आहे असं म्हटलेलं आहे. तो जरी क्षराक्षर पुरुषांना कर्मामध्ये प्रवृत्त करत असला तरी सुद्धा तो या दोघांपेक्षा वेगळा आहे, तटस्थ आहे, भिन्न आहे, अलिप्त आहे. ज्याप्रमाणे दरबारामध्ये राजा स्वतः काही करत नाही, प्रधान वगैरे लोक आपापल्या कर्मामध्ये प्रवृत्त होतात, त्या सर्वांच्या मध्ये राजा अतिशय श्रेष्ठ असतो, उत्तम असतो, पण तो साक्षी असतो. तो त्यांना सर्वांना कर्मप्रवृत्त करतो. एखाद्या ऑफिस मधला बॉस तो आला की त्या ऑफिस मधले सर्व क्लार्क असतील, काही ऑफिसर्स असतील, काही शिपाई असतील, ते लगेच ऍक्टिव्ह होतात की हे साहेब आलेले आहेत, आता त्यांना अपेक्षित ही कर्म आहे, त्यामुळे ते कर्मप्रवृत्त होतात. जसं या राजाच्या उदाहरणामध्ये राजा अतिशय श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, पण तो साक्षी आहे. त्याचप्रमाणे आत्मा सर्वांना चेतना देऊन तो अलिप्त राहतो, साक्षी स्वरूपाने स्वतःच्याच स्वरूपामध्ये राहतो. त्यामुळे उत्तम पुरुष हा अव्यय आहे, ईश्वर आहे आणि परमात्मा आहे असं म्हटलेलं आहे. स्थूल सूक्ष्म कारण शरीरापासून भिन्न आहे, पंचकोशातीत आहे आणि तीनही अवस्थांचा साक्षी आहे. म्हणून ते त्याला अव्यय, ईश्वर आणि परमात्मा अशी विशेषणं दिलेली आहेत. तो तिन्ही लोकांच्या मध्ये प्रवेश करतो. काय करतो? प्रवेश करतो आणि त्यांना काय त्यांचं धारण पोषण करतो. म्हणजे या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की बिभर्ती अव्यय ईश्वर. तर बिभर्ती म्हणजे काय? तर हे पोषण करणे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जे जाणलं जातात त्यांना लोक असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे समष्टी आणि व्यष्टी, यामध्ये व्यष्टात्मक आणि समष्टीत्मक लोक असतात. स्थूल, सूक्ष्म आणि कारण असं व्यष्टी आणि समष्टी 3 देह असतात. प्रत्येक ठिकाणी त्याच्यात अभिमानी आत्मा असतो. म्हणजे व्यष्टी स्थूल शरीर अभिमानी आत्म्याला विश्व म्हणतात. समष्टी स्थूल शरीर अभिमानी आत्मा असेल तर त्याला विराट म्हणतात. व्यष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी आत्म्याला तेजस म्हणतात, तर समष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी आत्म्याला हिरण्यगर्भ म्हणतात. व्यष्टी कारण शरीर अभिमानी आत्म्याला प्राज्ञ म्हणतात, तर समष्टी कारण शरीर अभिमानी आत्म्याला मायावी म्हणतात. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीरामध्ये व्यष्टी
च्या स्थूल याला विश्व आणि समष्टीच्या याला विराट, व्यष्टीच्या सूक्ष्म शरीराला तेजस आणि समष्टीच्या सूक्ष्म शरीराला हिरण्यगर्भ आणि व्यष्टीच्या कारण शरीराला प्राज्ञ आणि समष्टीच्या कारण शरीराला मायावी अशा टर्मिनॉलॉजीज आहेत. अशा प्रकारे समष्टी आणि व्यष्टी अशा तिन्ही शरीरांच्या मध्ये अभिमानी आत्म्याच्या स्वरूपाने प्रवेश करून त्यांना अंतर्बाह्य व्याप्त करून सत्ता आणि स्फूर्ती देऊन जो त्यांचं धारण करतो, त्यांचं पोषण करतो, तो कोण आहे? तर तो उत्तम पुरुष आहे. याचा दुसरा अर्थ असा सांगता येईल की जे आपण पाहिलं जातं किंवा अनुभवलं जातं त्यालाही लोक म्हणतात. म्हणजे जागृत अवस्था आहे, स्वप्नावस्था आहे आणि निद्रा अवस्था आहे. या तिन्ही अवस्था आहेत. त्या तिन्ही अवस्थांच्या मध्ये राहणारा क्षेत्रज्ञ स्वरूप जीव या अवस्था अनुभवतो. म्हणून या तिन्ही अवस्था जीवाचे 3 लोकच आहेत असं म्हणता येईल. जागृत, स्वप्न आणि निद्रा अवस्था. मग जागृत अवस्थेमध्ये स्थूल प्रपंच, स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म प्रपंच आणि निद्रावस्थेत कारण प्रपंच अनुभवता येतो. थोडक्यात या तिन्ही अवस्था म्हणजे असणारे उपभोग्य विश्व आणि सर्व उपभोग म्हणजे अभिमानी जीव यांना म्हणजे दृश्य आणि दर्शन म्हणजे ही त्रिपुटी जी आहे किंवा प्रमातृ, प्रमाण आणि प्रमेय यांना परमात्मा प्रकाशमान करतो आणि सत्ता आणि स्फूर्ती देतो, धारण करतो, त्यांचं पोषण करतो. त्यामुळे श्रुती म्हणते की जागृत, स्वप्न, सुषुप्त्यादी प्रपंचस्य यत् प्रकाशते, जो जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्हींना अवस्थांना आणि त्यामध्ये असलेल्या प्रपंचाला स्वतःच्या स्वरूपाने प्रकाशमान करतो, तोच स्वयंप्रकाश स्वरूप, चैतन्य स्वरूप आत्मा तिन्ही अवस्थांच्या मध्ये अनुस्यूत असतो किंवा इन्व्हॉल्ड असतो किंवा इन्ग्रेडियंट असतो. तो नित्य असतो, तो अविकारी असतो. सर्व अवस्था येतात आणि जातात. जागृत अवस्था येते, स्वप्न अवस्था येते, निद्रा अवस्था येते आणि जाते. पण या सर्वांमध्ये हा उत्तम पुरुष असतो. परंतु तो मात्र येत नाही आणि जातही नाही. तो तिथेच असतो. तो जन्म मृत्यू रहित आहे. तो अविकारी आहे. तो अव्यय आहे. तो कमी जास्त होत नाही आणि तो परमात्मा आहे. तिन्ही अवस्थांमध्ये आत्मचैतन्य सच्चिदानंद स्वरूपाने प्रकाशमान असतं. तसंच ब्रह्माजीपासून मुंगीपर्यंत म्हणजे ब्रह्मादी पिपीलिकांतु तनुषु, ब्रह्माजीपासून मुंगीपर्यंत सर्वांच्या मध्ये जी ओतप्रोत भरलेली हे आहे, भावना, प्रेरणा आहे, व्याप्त आहे, ते साक्षी स्वरूप कोण आहे? तो उत्तम पुरुष आहे. तोच म्हणजेच परमात्मा आहे. तोच परमात्मा स्वरूप मीच स्वरूप आहे. जे दृश्य आहे ते मी नाही, कारण ते अनात्म स्वरूप आहे असं भगवंत सांगतात. आत्मा म्हणजे अव्यय स्वरूपाने, ईश्वर स्वरूपाने, चेतन आणि प्रकाश स्वरूपाने अस्तित्वात आहे. तो साक्षी, अविक्रय, अकर्ता आणि अभोक्ता म्हणजे करण्याचं त्याला हे नाही, ॲटिट्यूड नाही आणि भोगण्याची लालसा, भोग, मोह, इच्छा नाही असा आणि क्षर आणि अक्षर पुरुषांच्या पासूनच्या उत्कृष्ट आणि परम आहे. त्यामुळे उत्तम पुरुष परमात्मालाच पुरुषोत्तम असंही म्हणतात. पुरुषाणाम उत्तमः इति पुरुषोत्तमः. क्षर आणि अक्षर पुरुषांच्या मध्ये अतिउत्तम असल्यामुळे तो पुरुषोत्तम आहे असं म्हटलं जातं. गीतेमध्ये काही श्लोक आहेत 7व्या अध्यायात, ते पण आपण बघूयात. त्याच्यामध्ये 7व्या अध्यायात एक श्लोक आहे 7वा की मत्त परतरम नान्य किंचित अस्ति धनंजय. हे धनंजया, माझ्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, उत्तम नाही, मीच सर्व काही आहे. मीच सर्व तऱ्हेने प्रकाराने निरतिशय आहे, म्हणून मीला सर्व पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. आता याच्यात आपल्याला मग विचार येतो की मग जर हा पुरुषोत्तम आहे, उत्तम पुरुष आहे आणि तो सर्व जगात व्यापलेला आहे, तर मग वाईट गोष्टी आणि ह्या गोष्टी का दिसतात? म्हणजे सगळी माणसं चांगली का नाहीत? काही गुन्हेगारी प्रवृत्तीची, काही वाईट, काही मनोविकृत, काही अपराधी, काही सायकोपॅथ, काही वेडसर वागणारी, काही उगीचच रागवणारी, काही चिडणारी, अशी का दिसत असतील? तर याचं एक असं कारण दिलेलं आहे फिलॉसॉफीमध्ये आपल्या की जरी परमात्मा सर्वत्र अस्तित्वात असला तरी हे कशामुळे घडत असेल, तर समाजात संस्कार किंवा पालनपोषण नीट न झाल्यामुळे किंवा कुसंगतीमुळे
अशा प्रकारची व्यक्तीची जडणघडण होऊ शकते. मग ती का होते असं? चांगलं का नाही होत? सगळ्यांनी चांगलंच व्हायला पाहिजे, सगळ्यांनी चांगलंच वागलं पाहिजे, असं का दिसत नाही? तर मग कदाचित परमात्म्याचा याच्या मागे हेतू असा असेल, की ज्यांचं त्यांनी भरण-पोषण केलं, ज्यांच्यातनं ही सृष्टीतले हे हे व्यक्ती किंवा घटक निर्माण होत आहेत, त्यांना जर संस्कार पुढे पास ऑन करण्याचं काम या परमात्म्याच्याच या पुढच्या गोष्टींनी लोकांनी केलं नाही, तर त्यांना कदाचित दंडित करण्याचा त्याचा भरण-पोषण करणाऱ्यांना जो ज्यांना भरण-पोषण करतो, त्यांना दंडित करण्याचाच याच्यामागे कदाचित हेतू असावा. त्यामुळे अशा निगेटिव्ह गोष्टीसुद्धा आपल्याला समाजात, जगात, पृथ्वीवर, विश्वात दिसून येत असतील. जसं की एखादं ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आपण आता सगळीकडे टेम्परेचर वाढलेलं आहे, हिवाळ्यात सुद्धा उकडतंय. अ, अ, जगाचं टेम्परेचर वाढलेलं आहे. कदाचित देवाने, परमात्म्याने वृक्षांची निर्मिती केली कदाचित या थर्मल याच्यासाठी अ, अ, तापमान नियंत्रणासाठी. पण वृक्षतोड माणसाने मोठ्या प्रमाणावर केली. मग त्याला ते दंडित करण्यासाठी कदाचित ग्लोबल वॉर्मिंग होत असावं किंवा मग पूर का येतात? अचानक पूर येतात, त्सुनामी येते, काय येते? तर वाईट प्रकारे मृद संधारण जर केलं असेल, जंगलतोड केली असेल, अनेक म्हणजे आपण सायंटिफिकली जर या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींशी याच्याशी थोडंसं रिलेट करायचं बघितलं तर कदाचित या गोष्टी जर माणसाच्या हातून घडत असतील, त्याच्या त्रिगुणाच्या प्रभावामुळे त्या घडत असणार आहेत. तर त्याच्यामुळे मग हे पूर वगैरे येऊन तो कदाचित परमात्मा या आपल्याच यांना दंडित करत असावा, असं असू शकतं. कारण देवानेच देह दिला, तर मग देवाने कॅन्सर कशाला निर्माण केला? म्हणजे कॅन्सर म्हणजे एखाद्या पेशीची अनियंत्रित वाढ. शरीरातला कुठलाही एखादा अवयव आहे. अनलिमिटेड ग्रोथ ऑफ एनी टिश्यू इन द बॉडी. मग असं का घडतं? मग एकतर तो नियम त्यांनी बसवला, की बाबा हा बोटं एक 5 इंची असतील, डोकं एक 10-20 सेंटीमीटर असेल, तर मग त्याच्या पलीकडे हे असं का घडतं, की कॅन्सर का निर्माण होतो? तर कदाचित अ, अ, याच मेंदूतनं त्रिगुणांच्या प्रभावाने माणसाने पेस्टिसाइडचा प्रचंड वापर केला. तो अन्नात गेला. मग त्या अन्नाच्या रूपातनं ते त्याचा परिणाम कॅन्सर च्या रूपातनं प्रगट झाला आणि कदाचित हे दंडित करण्याचा भगवंताचा हेतू असू शकतो. असं एक ऑब्झर्वेशन आहे, की जर भगवंत सर्वत्र आहे, तर मग वाईट गोष्टी जगात दिसायलाच नाही पाहिजे. तर या गोष्टी कदाचित मानवाला अवेअर करायला, मानवाला म्हणजे सर्वच प्राण्यांना अवेअरनेस करायला, जागृत करायला आणि पुन्हा मूळ पदावर, चांगल्या पदावर आणण्यासाठी दंडित करायला एखाद्या वेळेला गुरुजी रागवतात पण वर्गात, सर रागवतात. तसं कदाचित असावं, असं मानायला हरकत नाही, असं वाटतं. त्याच्यानंतर एक कठोपनिषदातला श्लोक माझ्या वाचनात आला, या श्लोकाच्या संबंधात. त्या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलंय, की "नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको योः बहुधा विद्घाति कामान् तस्मात्स्थं येन पश्यन्ति धीरोस्तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषां." त्याचा अर्थ काय? नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको योः बहुधा विद्घाति कामान्. म्हणजे अनेक अनित्यातील एक नित्य मी आहे. कोण म्हणतं हे? भगवंत म्हणतात. कोणाबद्दल म्हणतात? स्वतःबद्दल, परमात्म्याबद्दल, उत्तम पुरुषाबद्दल म्हणतात, की अनेक नित्यो अनित्यानाम. सगळ्या गोष्टी अनित्य आहेत, शाश्वत नाहीयेत, स्थिर नाहीयेत, फ्रिक्वेंट नाहीयेत, रेग्युलर नाहीयेत आणि कायम लाँग लास्टिंग किंवा इटर्नल कुठलीच गोष्ट नाही. कुठली गोष्ट इटर्नल आहे आणि थ्रूआउट आहे, जी अव्यय, अविनाशी आहे, तर ती एकच नित्य आहे आणि ती म्हणजे परमात्मा. एकम नित्यम विमल अचलम आपण म्हणतो सुरुवातीला श्लोकामध्ये. अनेक चेतन संस्थांमधील एक तत्व, अनेक चेतन संस्था ज्या आहेत, त्यातलं एक सर्व जीवमात्रातलं सर्व वृक्ष, वेली, प्राणी या सर्वातलं चेतना जी आहे, ते एकच तत्व आहे आणि ते म्हणजे परमात्मा आहे. एकमेव असूनही बहुसंख्य जीवांचं भरण-पोषण करणारा आहे. म्हणजे एको यो बहुधा विद्घाती कामान. एकमेव असून सुद्धा बहुसंख्य जीवांचं भरण-पोषण करणारा म्हणजे कोण आहे? तो परमात्मा आहे. म्हणजे उत्तम पुरुष आहे, जे आपल्या या श्लोकाचं
आपण कन्सेप्ट लक्षात घेतोय तो आहे. अशा उत्तम पुरुषाला जे जाणतात आत्म्याला आत्म्यामध्ये आरशात पाहिल्याप्रमाणे जेव्हा परमात्मा पाहतात किंवा आपला हे पाहतात, त्यांना शाश्वत शांतीची प्राप्त होते, इतरांना होत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आत्मास्थम येनु पश्यन्ति धीरास्तेषां शांतीही शाश्वती नेतरेषाम. म्हणजे इतरांना ती शांती मिळत नाही, पण जे आपल्या आत्म्यामध्ये आरशात आपण जसं स्वतःला बघतो, रोज आपण बघतो, मी भांग पाडलाय का, मी चांगला दिसतोय का, मी कसा तसं आपल्या आत्म्याला सुद्धा जेव्हा आपण बघायला सुरुवात करू आरशात बघितल्याप्रमाणे आणि त्याच्यात आपल्याला परमात्मा दिसायला जर सुरुवात झाली उद्यापासून, की माझ्यातला हा उत्तम पुरुष आहे माझ्यामध्ये आणि उत्तम आत्मा आहे, अविकारी आहे आणि तो माझ्याकडनं चांगलंच गोष्ट घडवून घेणार आहे, असं जर आपल्याला राहिलं तर आपले मन शांत होईल आणि आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर 7वा जो अध्याय आपण अभ्यासला होता, मला वाटतं ज्ञान विज्ञान योग, त्याच्यामध्ये काही श्लोक होते. ते त्याच्यामधले काही श्लोक या श्लोकाशी संबंधित असे होते. ज्ञान विज्ञान योग 7वा अध्याय जो होता गीतेचा, त्याच्यामधले काही श्लोक मला आठवले. ते मी थोडेसे उद्धृत करतो इथं थोडक्यात. त्याच्यातला 7वा श्लोक होता 7व्या अध्यायातला, तो असा होता की मत्तः परतरम ज्ञानम नान्य किंचिदस्ति धनंजय मयि सर्वम इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. म्हणजे हे धनंजया, माझ्याहून निराळं दुसरं कोणतंही परम कारण नाही. म्हणजे उत्तम पुरुषाचं उदाहरण, की उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा, म्हणजे भगवान. हे संपूर्ण जग दोऱ्याचे मणी ओवावे तसे माझ्यात ओवलेले आहे, म्हणजे मी सर्वात आहे असं. रसोहमप्सु कौंतेय, म्हणजे 8वा श्लोक त्याच्यातलाच 7व्या अध्यायातला. रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः प्रणवः सर्व वेदेषु शब्दः खै पौरुषम नृषु. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यामधील प्रकाश मीच आहे, सर्व वेदांतील ओंकार मी आहे आणि आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व मीच आहे. त्याच्यानंतर 9वा श्लोक असं म्हणतो 7व्या अध्यायातला, पुण्यो गंध पृथिव्याम च तेजश्चास्मि विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे, तसेच सर्व भूतांचे जीवन मीच आहे आणि तपस्व्यातील तप हा मीच आहे. हे पृथ्वीमधील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या शब्दातून इथे कारण रूप घ्यायला पाहिजे अर्थ, आणि पवित्र असा शब्द जोडलेला आहे, की पृथ्वीमधलं पावित्र्य जे आहे, अग्नीतलं तेज जे आहे, सर्व भूतांमधले जीवन मीच आहे आणि तपस्वी जे करतात ते तप मीच आहे, असं भगवंत सांगतात. त्याच 7व्या अध्यायातला 10वा श्लोक काय म्हणतो, बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतास्मस्मी तेजस्विनामहम. हे अर्जुना, संपूर्ण भूतांचे सनातन कारण मलाच तू समज. मी बुद्धिमानांची बुद्धी मीच आहे आणि तेजस्व्यांचे तेजही मीच आहे. तेजस्विनामहम. त्याच अध्यायातला 7व्या अध्यायातला 11वा श्लोक मध्ये भगवंत सांगतात, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम धर्मविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांचे आसक्तीरहित आणि कामनारहित असं सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यांमधला धर्माला अनुकूल असा जो काम आहे, कामेच्छा आहे, तो मी आहे. आणि 12व्या श्लोकात त्याच अध्यायातल्या भगवंत सांगतात की ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान विद्धि न त्वहम तेषु ते मयी. म्हणजे काय, तर सात्विक, राजस, तामस या गुणांबद्दल ते म्हणतात की आणि जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे वेगवेगळे भाव आहेत आणि पदार्थ आहेत, हे सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज. आणि परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आहे आणि माझ्यात ते नाहीत. म्हणजे काय, मत
एवेत्ति तान विद्धी न त्वहम तेषु ते मयी. म्हणजे काय की त्यांच्यात मी आहे पण मी माझ्यात ते नाहीत. म्हणजे काय की माझ्यामध्ये सत्वगुण, रजोगुण किंवा तमोगुण हे प्रकार माझ्यामध्ये नाहीत. पण या सर्व याच्यामध्ये मी आहे. या सर्व गुणांमध्ये, त्या गुणांमधून होणाऱ्या पुरुषांच्या भावांमध्ये मी आहे. पण माझ्यामध्ये हे सत्व, रज, तम या गुणांच्याही पलीकडे मी आहे. असं ते 7व्या अध्यायात ज्ञान-विज्ञान युगात भगवंतांनी सांगितलं होतं. आणि थोडीशी याच्यात कन्सेप्ट्स लक्षात घेण्याला तशा म्हटलं तर सोप्या आहेत, थोड्याशा म्हटलं तर थोड्याशा जटिल आहेत. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी ते अजून सोपं करून सांगायचा प्रयत्न केलाय. त्याचा आपण थोडासा आढावा घेऊया. 17व्या श्लोकाबद्दल ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये त्या म्हणतात की या दोहोंहून वेगळा आहे, ज्याला मी परमात्मा असं म्हणतात, तसा मी आहे. कुठल्या दोहोंहून? क्षर आणि अक्षरापासून. आणि त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास मी धारण करतो आणि अव्यय आणि ईश असा उत्तम पुरुष आहे. तर तो उत्तम पुरुष म्हणजे काय? तर त्यांनी त्याच्यात सांगितलंय की जसा लाकडाला अग्नी लागला तर लाकूड जाळून टाकतो, पण शेवटी आपणही नाहीसा होतो. म्हणजे तो अग्नी पण नंतर नष्ट होतो. त्याचप्रमाणे अ, अ, जसं अज्ञानाने ज्ञानाने अज्ञान नाहीसं केलं, तर ते ज्ञान आत्मसाक्षात्कार होऊन आपणच नाहीसं झालं. म्हणजे अज्ञानावर उपचार काय? तर ज्ञान. पण ते ज्ञान जेव्हा प्राप्त होतं एका सर्टन स्टेजला, जे संपूर्ण ज्ञान मिळालं, ब्रह्मज्ञान मिळालं, परमात्म्याचं स्वरूप जाणलं, मी आत्मस्वरूप जाणलं, की त्याच्यापुढे काही उरत नाही. काही करण्यासारखं उरत नाही, काही बोलण्यासारखं उरत नाही, कुठलंही ज्ञान अजून घेण्यासारखं उरत नाही. आणि मग तिथंच ते स्थगित होतं. अर्जुना, या उत्तम पुरुष याला म्हणतात, जो मागील दोहोंपासून क्षर अक्षरापासून वेगळा आहे, तिसरा आहे आणि शेवटचा आहे. सुषुप्ती आणि स्वप्न अवस्थेविषयी ज्ञानेश्वर माऊली पण सांगतात की सुषुप्ती आणि स्वप्न याहून जागृती अशी पुष्कळ पटीने वेगळ्या बोधाची असते. त्याला उदाहरण कसं दिलं की सूर्यकिरणे आणि मृगजळ यापासून सूर्यमंडळ जसं वेगळं असतं. म्हणजे सूर्याची किरणं आपल्याला दिसतात किंवा मृगजळ दिसतं रस्त्यावर, आपल्याला असं पाणी वाफा दिसतात, मृगजळ दिसतं. पण हे सूर्यकिरणाची असोत, सूर्याची किरणं असोत किंवा हे मृगजळ असोत, यापेक्षा हे जे सूर्यमंडळ आहे जिथून हा प्रकाश येतोय ते जसं डिफरंट आहे, वेगळं आहे, तसंच उत्तम पुरुष अक्षर आणि अक्षर पुरुषांपेक्षा फारच निराळा आहे. लाकडामधला सामान्य स्वरूपाचा जो अग्नी आहे, तसा लाकडात असूनही लाकडाहून भिन्न असतो. म्हणजे लाकडामध्ये लाकूड जाळलं की अग्नी निर्माण होतो, पण तो लाकडात असतोच, पण लाकडाहून भिन्न असतो. तसा उत्तम पुरुष क्षर आणि अक्षर याच्यामध्ये असून सुद्धा त्यांच्यापासून भिन्न असतो. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की कल्पाच्या शेवटी सर्वत्र एक समुद्रच जर निर्माण झाला, जलमय झाला, तर त्याच्यामध्ये एखादी अमुक गंगा नदी आहे, कृष्णा नदी आहे किंवा अरबी समुद्र आहे, असं काही शोधून सापडणार नाही. ते सर्व एकच असेल. त्या सर्वांचा एकच घटक असेल, पाणी. किंवा प्रलय काळाच्या तेजाने दिवस आणि रात्र दोहींचा ग्रास करावा, त्याप्रमाणे स्वप्न, सुषुप्ती आणि जागृती या गोष्टीही उत्तम पुरुषाच्या ठिकाणी नसतात, असं माऊली सांगतायत. या ठिकाणी एकपण नाही, त्याच्या सापेक्ष असलेले द्वैत सुद्धा नाही. आणि आहे किंवा नाही हे सुद्धा जिथे कळत नाही किंवा त्याच्याही पलीकडे आहे, असा जो अनुभव आहे, तो अनुभव म्हणजे उत्तम पुरुष किंवा परमात्म्याची जाणीव असा आहे, असं माऊली सांगतात. म्हणजे त्यांनी सांगितले की परमात्मा म्हणून उत्तम पुरुषाविषयी जे बोलायचं तेही त्याच्याशी ऐक्याला न पावता जीव देशात राहून बोलायचं. कारण आपण बोलतोय परमात्म्याविषयी, पण जेव्हा आपण परमात्म्याशी तादात्म्य पाहू, तेव्हा त्या बोलायचा विषय काही राहत नाही. त्याप्रमाणे बुडणाऱ्याची गोष्ट नदीच्या काठावर उभा राहिलेला मनुष्य सांगतो, पण जो ऍक्च्युअली बुडलेला आहे त्याच्यात तो बोलू शकत नाही. त्याप्रमाणे विचाराच्या हद्दीवर उभे राहून वेदांना अलीकडील आणि पलीकडील तीरावरच्या गोष्टी करता आल्या. त्याच्यामध्ये क्षर आणि क्षर अक्षर पुरुष हे अलीकडच्या तीरावरचे आहे आणि उत्तम पुरुष हा पलीकडच्या तीरावरचा आहे, असं माऊली सुचवतात, असा दृष्टांत देतात.
आणि त्या क्षर अक्षर पुरुषांना तो पलीकडच्या तीरावरचा उत्तम पुरुष आहे असं सांगता येतंय. ते क्षर अक्षर पुरुष असेपर्यंत ते जेव्हा त्याच्याशी पूर्ण तादात्म्य पावतील तेव्हा तो विषय राहणार नाही. त्यामुळे क्षर अक्षर हे दोन्ही पुरुष उपाधिक आहेत, सोपाधिक आहेत. असे पाहून उत्तम पुरुषाला पलीकडचा आत्मस्वरूप आत्मरूप असं म्हणतात. अशा प्रकारे परमात्मा या शब्दाने उत्तम पुरुषाला सुचवतात. त्याप्रमाणे न बोलण्यात ज्याचे वर्णन होते, न बोलण्यानेच काही न जाणण्याने ज्याची जाणीव होते, अशी जी वस्तू आहे ती उत्तम पुरुष आहे असं माऊली सांगतात. ज्या ठिकाणी मी ब्रह्म अशी समजूत देखील गळून पडली आहे, या स्वरूप सांगणे झाला आणि जेथे दृश्य ही कल्पना द्रष्टा कल्पनेसह म्हणजे दृश्य द्रष्टा ही कल्पनेसह नाहीशी झाली, ही अवस्था म्हणजे उत्तम पुरुषाची. सूर्याचं बिंब आणि त्याचे पडलेले प्रतिबिंब याच्या दरम्यान असणारे तेज जर कोणत्याही उपायाने घेता आले नाही तर त्यांच्या दरम्यान तेज कुठले असे म्हणू नये असं माऊली सांगतात. त्याचं प्रतिबिंब आणि त्याचं जे तेज आहे किंवा नाक आणि फुले या दोहोंच्या मधला जो सुवास असतो, आपण नाक आणि फुलांचा वास घेतो, तो जरी डोळ्यांना दिसत नसला फुलांचा सुवास, पण तो नाही असं म्हणता येत नाही. मग तो जो सुवास आहे, ती जी अवस्था आहे ती कदाचित उत्तम पुरुषाची अवस्था आहे असं मौलींना म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जो पाहण्याचा विषय आहे, त्या दोन्ही कल्पना जिथं नाहीशा झाल्यावर कोणी असं म्हणेल की त्या ठिकाणी मग शिल्लक काय राहतं. तर द्रष्टा आणि दृश्य या दोन्ही कल्पना जाऊन जिथं उर्वरित स्थिती राहते, ती जी स्थिती असती, जो अनुभवाने पाहतो तेच त्याचं स्वरूप होय. कुणाचं? उत्तम पुरुषाचं. उत्तम पुरुष कसा आहे असं माऊली म्हणतात की प्रकाशाशिवायचा तो प्रकाश आहे, नियम्य पदार्थाशिवाय तो नियामक आहे आणि सर्व पोकळी भरून काढणारा तो पदार्थ आहे. म्हणजे पोकळी म्हणल्यावर तिथं काही नाही असं आपण म्हणतो की एक पोकळी आहे, पण तो पोकळी भरून काढणारा तो पदार्थ आहे, तो उत्तम पुरुष आहे. तो गंमत म्हणजे त्यांनी माऊलींनी सोपं करून सांगायचा किंवा समजावून हे अर्थ सांगायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या दृष्टांतामधनं. उत्तम पुरुष म्हणजे ध्वनीकडून ऐकला जाणारा ध्वनी आहे असं म्हटलंय त्यांनी. चव जी चवीने खावी, चाखावी आणि जो आनंद आनंदानेच उपभोगावा, आनंद आनंदानेच भोगावा, अशी जी अवस्था ती उत्तम पुरुषाची. जो सुखाला प्राप्त झालेलं सुख आहे, जे तेजाला सापडलेलं तेज आहे आणि महाशून्यामध्ये गेलेलं शून्य आहे, ते म्हणजे उत्तम पुरुष आहे. जो पूर्णतेचा शेवट आहे आणि जो पुरुष सर्वात श्रेष्ठ आहे, विश्रांतीचा सुद्धा विसावा आहे. जिथं विसावा पण शांत झालेला आहे विश्रांतीचा, ती अवस्था म्हणजे उत्तम पुरुषाची अवस्था आहे असं माऊलींनी म्हटलेलं आहे. जो विश्वाच्या विस्ताराला व्यापून उरलेला आहे, जो गवतालाही ग्रासून पुरलेला आहे, जे लयाच्या ठिकाणी ज्याचा लय होतो असा जो पूर्ण आहे, जो पुष्कळांपेक्षाही पुष्कळ पटीने पुष्कळ आहे, असा म्हणजे अगदी न्यूनात न्यून तोच आहे आणि जास्तीत जास्त जो तो आहे तो उत्तम पुरुष आहे असं माऊली सांगायचा प्रयत्न करतात. अनेक अलंकाराच्या स्थितीत म्हणजे सोन्याच्या दागिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सोनं असतं, ते काही वेगळं सांगावं लागत नाही की इथं सोनं आहे आणि इथं सोनं नाही. प्रत्येक ठिकाणी ते न लपता झाकलेलं असतं. त्यामुळे तो विश्व न होऊन सुद्धा विश्वाला धारण करणारा तो जो आहे तो उत्तम पुरुष आहे. आणि ज्याप्रमाणे पाणी आणि लाटा याच्यात वेगळा फरक दिसत नाही, ते लाट काही वेगळा पदार्थ नाही, ती पाण्याचीच असते. त्याचप्रमाणे जो उत्तम पुरुष आपल्या जगाला प्रतीतीस येणारा प्रकाश आहे, ज्याच्या सत्तेने जग आहे, ज्याच्या प्रकाशाने जग दिसतं भासतं, तो उत्तम पुरुष आहे. जगत भास रूपी जो आपला विकास आणि जगताचा प्रलय रूपी आपला जो संकोच आहे, या आपल्या संकोच विकासाला कारण कोण आहे तर तो उत्तम पुरुष आहे. ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस यांच्या योगाने सूर्य दोन प्रकारचा होत नाही, सूर्य तोच राहतो, पण जिथं दिसतो तिथं दिवस असतो आणि जिथं दिसत नाही तिथं रात्र म्हणतो आपण. त्याप्रमाणे विश्वपणाने काही 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 होत आहे. विश्वाचा लोप जरी झाला तरी तो तिथंच असतो
आणि विश्व घडत असलं, विश्व जागा असलं तरी तो तिथंच असतो. तो परमात्मा असतो, तो उत्तम पुरुष असतो, तो सर्वांचा इन्ग्रेडियंट आहे, तो सर्वांचा कॉन्स्टिट्युएंट आहे. तो कधीच कोणीही कशानेही उत्तम पुरुष कमी होत नाही आणि तो ज्याच्यासारखा आहे, जो आहे तो उत्तम पुरुष आहे. तैसा कहीच कोणीकडे, काही सेनेची हे वेची न पडे, जयाचे सांगडे जय. असं थोडस गूढ आणि थोडस सोपं असं तत्वज्ञान माऊलींनी याच्यात सांगितलेलं आहे. आणि थोडक्यात या श्लोकाचा पुन्हा एकदा एक थोडक्यात अगदी 2 मिनिटात काय म्हणतात ते नटशेल मध्ये आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो की आपण अभ्यास केला तो उत्तम पुरुष या संकल्पनेचा, जी क्षर आणि अक्षरापेक्षाही वेगळी आहे. उत्तम पुरुष आणि तो अमर्यादित संपूर्ण असणारा, क्षर अक्षराच्या पलीकडे असणारा, कार्यकारण क्षेत्र क्षेत्रज्ञ स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या पलीकडे असणारा, शुद्ध बुद्ध आणि मुक्त स्वरूपात असणारा. म्हणजे तो शुद्ध आहे, तो बुद्ध आहे आणि तो मुक्त आहे. तो निर्विशेष अत्युत्तम आणि परिपूर्ण आहे. तो व्यक्त आणि अव्यक्त मायेच्या पलीकडे आहे. धर्म अधर्माच्या पलीकडे आहे. कर्म आणि कर्मफळाच्या पलीकडे आहे. कर्तृत्व रहित आणि भोक्तृत्व रहित आहे. भूत भविष्य वर्तमान काळाच्या पलीकडचा आहे. शाश्वत आहे. त्रिगुणातीत आहे. अव्यक्त आहे. असंसारी आहे. पंचकोशाच्या पलीकडे आहे. तिन्ही जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थांचा साक्षी असणारा आहे. बुद्धीच्या पलीकडे असणारा आहे आणि बुद्धीचा आत्मा आहे. निर्गुण निराकार निरअवयव निरुपाधिक निर्विशेष प्रकाश स्वरूप आहे. साक्षी चैतन्य स्वरूप आहे. कुठल्याही वस्तूच्या गुण धर्म प्रभावाने तो लिप्त होत नाही, स्पर्शित होत नाही, त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. पण त्या सर्व वस्तूंमध्ये तो आहे, त्याच्यामध्ये त्या वस्तू नाहीत. तो साक्षी स्वरूप आहे. तो अविक्रय आहे, म्हणजे तो देता घेता येत नाही. तो अकर्ता आहे, म्हणजे तो काही करत नाही. तो अभोक्ता आहे, म्हणजे तो काही भोगत नाही. बट ही साक्षी स्वरूप. तो अव्यय आहे, तो कमी होत नाही, त्याचा ऱ्हास होत नाही, त्याची शक्ती कमी होत नाही, त्याचा बँक बॅलन्स कमी होत नाही. तो ईश्वर आहे, तो शासन करणारा आहे, तो शासक आहे, तो बिभर्ती म्हणजे पालन पोषण करणारा आहे. तो परमात्मा आहे, एक ईश्वर आहे, असंख्य जीवांचा भरण पोषण करणारा आहे. असा या 17व्या श्लोकाचा अन्वयार्थ भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि क्षर आणि अक्षराच्या पलीकडची ही कल्पना उत्तम पुरुषाची म्हणजे परमात्म्याची म्हणजे प्रत्येगात्माची आपण समजून घ्यावी. अर्जुनाच्या रूपात आपण सर्वजण आहोत. आपण सर्वांनी ती समजून घ्यावी आणि त्याच्या अस्तित्वाची मगाशी जी कन्सेप्ट सांगितली की आरशात जे आपण स्वतःचं रूप पाहतो, त्याचबरोबर आपल्या आतला परमात्मा पाहायला आपण जर आजपासून सुरुवात केली तर भगवंताच्या या आजचा जो श्लोक सांगितलाय त्या श्लोक सांगण्याचं नक्कीच फायदा होईल असं वाटतं. मी आत्तापुरतं इथं थांबतो. पुढील गोष्टी आपण पुढील आठवड्यात बघूया. आता पुरतं मी हे विवेचन थांबवतो. नमस्कार.